रविवार दिनांक 7 अप्रैल 2024 को छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा नगरी कशेली में शिवसेना कार्यकर्ता मेळावा का कार्यक्रम संपन्न किया गया, जिसका आयोजन शिवसेना जिला प्रमुख ठाणे जिला ग्रामीण भिवंडी मनपा नगर सेवक श्री देवानंद रूपचंद थले द्वारा आयोजित किया गया। इस कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप ज्वलन करके किया गया। इस मेळावा में शिवसेना के अनेक पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित थे व साथ ही हजारों की संख्या में महिला व पुरुष इस कार्यक्रम में उपस्थित हुए। धन्यवाद। मुळामध्ये एक लक्षात घेऊया की ही आता आपल्या बरोबर आपण जे लढलेलो आहे अशी 6वी-7वी निवडणूक आहे आणि 95 सालापासून शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आहे। 1-2 निवडणुकांचा आपण सोडला तर 2019ला सुद्धा परस्परांचा प्रचार आपण केलेला आहे। काही वेळेला काही प्रश्न सुटतात, काही प्रश्नांना वेळ लागतो, त्याच्यामुळे थोड्याशा कार्यकर्त्यांच्या भूमिका किंवा भावना थोड्याशा दुखावलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा जो काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम आपले सगळे महायुतीतले नेते मंडळी जी आहेत ती निश्चितपणाने करतील। जनतेचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर त्यांनी ते सुद्धा सांगावेत की आचारसंहितेमधले ते प्रश्नांवर आत्ताच्या क्षणी आपल्याला काही करता येत नाही, परंतु पाण्याचा प्रश्न असेल किंवा अशा प्रकारचे जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न असतील तर ते सोडवणं हे सरकारचं कर्तव्यच असतं। त्यामुळे राजकीय भूमिकेच्या पेक्षा मी असं म्हणेन की मतभेदातून मनभेद होऊ नये अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करते आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे लोक विरोध करत असतील तर त्यांचाही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस आणि सगळे भाजपचे नेते करत आहेत आणि शिवसेनेच्या ज्या भावना असतील तर त्या भावना स्थानिक कार्यकर्त्यांचा, आमचे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत, तिथे श्रीकांतजी शिंदे आहेत, स्वतः शिंदे साहेब आहेत, ते सगळेजण मिळून त्यांचा गैरसमज दूर करायचा आम्ही प्रयत्न करू। ठीक आहे। आवाज कुणाचा? शिवसेना। देवानंद तळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवानंद तळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकंदरीत आपण जर बघितलं तर कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोध या ठिकाणी भाजपचा होते। त्यांची एक मागणी आहे का गणपत गायकवाड यांची सुटका व्हावी कशी तरी, आणि त्यासाठी तो विरोध त्या ठिकाणी केला जातोय। तर यावर या ठिकाणी भाजपला देखील बरेच शिवसैनिक आहेत ते ग्रामीण भागातून विरोध होतोय। त्यांची अशी मागणी आहे की बाबा त्या ठिकाणी जर भाजपने सपोर्ट केला नाही तर या ठिकाणी आम्ही भाजपला सपोर्ट करणार नाही असं भूमिका आहे। तर आता काय बोलणं झालंय का तुमचं? मला वाटतं प्रत्येक वर्षी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये तिथले स्थानिक कार्यकर्ते नाराज असतात, पण थोडा वेळ गेला की सगळे युती म्हणून एकत्र काम करतात। आता मी पण काल परवा बघितलं की थोडा शहापूरमध्ये विरोध झाला, पण आम्हाला अशा कुठल्याही सूचना नाही। आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तर युतीमध्ये मजबूतीत आपल्या जास्तीत जास्त सीट कशा येतील अशा प्रकारचं आम्हाला आव्हान केलेलं आहे। आणि मला असं वाटतंय का हे कुठून तरी गैरसमजामधून झालेलं आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना फडणवीस साहेब आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शिंदे साहेब ही समज घालून हा जो थोडा तात्विक मुद्दा आहे हा निकालात काढणार एवढं मला वाटतं। काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीने शिवसेनेने भाजपच्या प्रचाराला कुठेतरी सुरुवात केली आहे, खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यामध्ये भाजपाला आतापर्यंत जो काही विजय मिळाला त्यामध्ये शिवसेनेचं योगदान काय सांगता? शिवसेनेचं योगदान पहिल्यापासून भाजपाला मजबूतच राहिलं भिवंडीमधून, पण आम्ही नेहमी सांगतो की लढाईत शिवसेना जिंकते आणि तह हारते। त्याच्यामुळे ही सीट एकदा शिवसेनाने भाजपाला दिल्यानंतर आम्ही आदेशावर चालणार आहोत। त्यावेळी बाळासाहेब होते, बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चाललो आणि युतीचा 2 वेळेला इथे उमेदवार कपिल पाटील साहेब यांना निवडून आणलं आणि ती सुरुवात गेल्या वेळीपासून 2 वेळेला सुरुवात कशेळीमधूनच झाली आणि याही वेळेला प्रचाराची सभा कशेळीतून झाली। याचं आम्हाला नक्कीच चांगलं वाटतं आणि पुढची त्यांची हॅट्रिक होईल असं आम्हाला वाटतंय। यंदा अनेक ठिकाणी मागणी देखील की शिवसेनेला ही जागा मिळायला पाहिजे अशी पत्र देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलं शिवसैनिकांकडून। तसं मला वाटतं 2014ला सुद्धा ही जागा शिवसेनेला मिळत होती, पण ती भाजपाच्या तिकिटावर लढायची म्हणून कोणी शिवसैनिक त्यावेळी लढले नाही आणि ती भाजपालाच राहिली। त्यानंतर मग कधी हा विषय आला नाही। मला वाटतं हा एवढा उशिरा विषय येणे, आता सीट डिक्लेअर होऊन 20 दिवस झाले, 75% प्रचार झाला, आता ही मागणी करणंच चुकीचं आहे मला वाटतं।
कार्यकर्त्यांना काय आवाहन करेल, कारण बरे अनेक कार्यकर्ते त्यांच्यामध्ये नाराजी आहे. कार्यकर्ते शिवसेना हे सगळे गरम रक्ताची लोक आहेत आणि ते भगव्याचे पाईक आहेत. आणि जेव्हा शिवसेना हा भगवामय विचार, हिंदुत्वाचा विचार जेव्हा बाळासाहेबांच्या आमच्या अंगामध्ये येतात तेव्हा आम्ही उमेदवार बघत नाही, मग आम्ही जिंकणार कसे याच्यासाठीच आमचं ध्येय असतं. आजच्या कार्यक्रमाचं मी खरोखर आभार मानेन की एक 2 तासाच्या नोटीसवरती आमच्या नीलमताई गोरे मॅडम इथे आल्या, उपसभापती आपल्या विधानसभेच्या आहेत. तसेच किरण पावसकर साहेब आले, आमचे साप्ते साहेब उपमहापौर आणि सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम अगदी डोक्यावर उचलला. याच्यावरनं त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे हे आज व्यक्त नक्की झालं. मित्र सोन्यासारखे असतात तर नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. जुने मित्र सोन्यासारखे असतात तर नवीन त्यांना सुद्धा मायेची शॉल आणि त्यानंतर भिवंडी लोकसभा शिवसेना सर पाटील म्हणजे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची शॉल, भगवी शॉल दिली जात आहे. त्यावर स्वागत आणि सन्मान. पदाधिकारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख, या ठिकाणी विशेष सत्कार आणि सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत.